पन्हाळा तालुक्यातील पोहे तर्फ बोरगाव ते वावळी कमान या मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार. पोहे आणि वावळीतील नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात. आगीत ट्रकमधील गवत जळून खाक, ट्रकचं नुकसान, ट्रक चालक जखमी. पन्हाळा तालुक्यातील पोहे तर्फ बोरगाव ते वावळी कमान या मार्गावर आज सकाळी 11च्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार झाला. पळवाडीहून बाजारभावाकडे गवताचे भारे घेऊन जाणाऱ्या MH07C5342 या ट्रकमधील गवतांच्या भाऱ्याचा स्पर्श पोहे येथील आत्तारगली परिसरातील लघुदाब वाहिनीस झाला, त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन गवतानं पेट घेतला. ट्रकमधील गवताचे पेटलेले भारे रस्त्यावर आणि रस्त्यालगत पडले. रस्त्यालगत या परिसरातील नागरिकांची वाळकी, वैरण आणि लाकडे असल्यामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाली. ही बाब निदर्शनास येताच पोहे येथील नागरिकांनी आणि महिलांनी पाणी मारून रस्त्यावरील आणि रस्त्यालगत लागलेली आग विझवली. या आगीत या परिसरातील जाधव कुटुंबियांची काही लाकडे जळाली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोहे तर्फ बोरगाव येथील ग्रामस्थांनी ट्रक चालकास हा ट्रक पाणी असलेल्या ठिकाणी सुरक्षित स्थळी नेण्यास सांगितलं. वावली कमान येथे हा ट्रक चालकानं थांबवला. या ठिकाणी अशोक चोपदार यांच्या बोरच्या पाण्याद्वारे ट्रकमधील पेट घेतलेल्या गवतावर पाणी मारून आग आटोक्यात आणली. JCBच्या सहाय्यानं ट्रकमधील गवत रस्त्यावर उतरवण्यात आलं. आग आटोक्यात येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही आग विझवण्यासाठी भाजपाचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष युवराज गंगराव पाटील, पोळेगावचे पोलीस पाटील योगेश जाधव, तसेच सागर आकाराम पाटील, अशोक चोपदार वाळवली आणि पोळे तसेच वावळी परिसरातील नागरिकांनी शर्थीचा प्रयत्न केलं. या घटनेत ट्रक व गवत यांचे सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच ट्रक चालक चंद्रकांत डोम हे जखमी झाले.